जपानमध्ये महामारी, जगाचं टेन्शन वाढलं। शाळांना कुलूप, रुग्णालय फुल। साथीच्या आजारानं जपान लॉकडाऊनच्या मार्गावर। जपानमध्ये इन्फ्लुएन्झा व्हायरसनं धुमाकूळ घातलाय। रुग्णालयात मोठ्या प्रमाणात तापाच्या रुग्णांची संख्या वाढते। शाळाही बंद ठेवण्यात आल्या। आरोग्य सेवेवर ताण वाढलाय। संसर्गजन्य रोगामुळे लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण झाली। आठवड्याभरात 4000पेक्षा जास्त रुग्ण आढळल्यानं जपान सरकारनं फ्लूची साथ पसरल्याची अधिकृत घोषणा केली आहे। आरोग्य विभागानं लोकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय। आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्यानुसार 20 वर्षात हवामान अचानक बदलण्याची ही दुसरी वेळ आहे, त्यामुळे लोक बाधित झाली आहेत। आरोग्य तज्ज्ञांच्या मते फ्लूचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा अधिक गंभीर आणि धोकादायक असल्याचं सिद्ध होतंय। 135हून अधिक शाळा आणि डे केअर सेंटर तात्पुरते बंद करण्यात आले। देशभरातील जवळजवळ 3000 रुग्णालयांमध्ये फ्लूनं ग्रस्त रुग्ण आहेत। ओकिनावा, टोकियो आणि कागोशिमा प्रांतात रुग्णांची संख्या जास्त आहे। मास्क घालणे, हात धुणे आणि स्वच्छता राखण्याचं आवाहन केलं जाते। लहान मुलं, वृद्ध आणि आजारी लोकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन जपान सरकारनं केलंय। सुरुवातीला सर्दी, खोकला होणं, ताप येणं हे तर दिसून येतच, परंतु हा जर आजार वाढत गेला तर व्हायरल न्यूमोनिया म्हणजे या विषाणूंची बाधा आपल्या फुफ्फुसांना होऊन फुफ्फुसांना सूज येते आणि रुग्णाची परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते। भारतात सुद्धा साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात दिसून येतो। जपानमध्ये फ्लूचा हंगाम साधारणपणे डिसेंबर ते मार्च पर्यंत असतो, मात्र यंदा त्याची सुरुवात लवकर झाली आहे। इतकंच नाही तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते इन्फ्लुएन्झाचा विषाणू अभूतपूर्व वेगानं स्वतःला बदलतोय। ही समस्या फक्त जपानपुरती मर्यादित नाही, त्यामुळे पर्यटकांना अधिक सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे। संक्रमित लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना त्यांच्यासोबत विषाणू घेऊन जात आहेत, त्यामुळे इतर देशांमध्येही या फ्लूचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे। कोरोनाच्या कटू आठवणी पाहता या विषाणूवर संशोधनाची गरज व्यक्त होते। जपानमधील आरोग्य स्थितीवर सध्या अनेक देशांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।